नमस्कार. मी प्राचार्य संदीप चंद्रकांत टिळेकर, संस्थापक अध्यक्ष गुरुकुल एज्युकेशन सोसायटी त्यामार्फत गुरुकुल करिअर अकॅडमी आपण 2008 सालापासून सासवड शहरात राबवतो. स्पर्धा परीक्षेचं निवासी केंद्र या ठिकाणी असून 5वी ते 10वी सगळ्या स्पर्धा परीक्षा, नवोदय, स्कॉलरशिप तसेच महत्त्वाचं 11वी 12वी सायन्सचे विद्यार्थी 200 गावातील विद्यार्थी या ठिकाणी निवासी शिक्षण घेतात. यामध्ये आपण त्यांना 11वी 12वी सायन्स, नीट, CET, JEE या प्रकारचं शिक्षण आणि महत्त्वाचं गुरुकुलची कन्सेप्टमध्ये स्वावलंबी शिक्षणावरती आपण भर दिलेला आहे. आमच्याकडे मोबाईल अलाउड नाही. त्याच पद्धतीनं मुलांनी स्वतःचं शिक्षण खाण्यापासून गाण्यापर्यंत सगळ्या गोष्टी या ठिकाणी आयोजित कराव्यात. हे शिक्षण या ठिकाणी मुलांना दिलं जातं. आत्तापर्यंत 3,500 विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, फार्मसी या ठिकाणाहून शिकून बाहेर गेलेले आहेत आणि आता वेगवेगळ्या माध्यमांच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग, फार्मसीला जवळजवळ पहिले 10 टॉपर्स आता गुरुकुल अकॅडमीचे विद्यार्थी आहेत. भविष्यातही आपलं 2030 सालामध्ये संकुल 500 विद्यार्थ्यांचं व्हावं, तसेच या ठिकाणी 500 अधिकारी 2030 सालापर्यंत पूर्ण करावं असं नियोजन करून गुरुकुल करिअर अकॅडमी सगळ्या संघटनांच्या माध्यमातून सातत्याने काम करत असते. आज या ठिकाणी 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करत असताना पुरंदर तालुका महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी आपण समाजातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय वेगवेगळ्या तसेच क्रीडा क्षेत्रातील सगळ्या आणि 11 महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात केला. त्या महिला निवडताना सुद्धा महत्त्वाचे समाजात आणि त्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी, तळागाळातल्या मुलांसाठी ज्या काम करत आहेत अशा संस्थांची या ठिकाणी निवड केली. याच्यामध्ये डॉक्टर संध्या खडतकर असतील, स्नेहा कोलच्या दाता असतील, तसेच आमची आई श्रीमती रतन टिळेकर असतील, तसे अशा अनेक व्यक्तींना या ठिकाणी पुरस्कार देण्याचं नियोजन संघटनांच्या मार्फत केलं होतं. आज पुरंदर तालुका महिला संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जो पुरस्काराचा निवड केली त्याच्यामध्ये आज आम्हाला महत्त्वाचं आहे की या ठिकाणी ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र शिक्षण घेत असतात. या विद्यार्थ्यांना एक वयस्कर ज्या शेवंतताई चव्हाण आहे त्यांच्यापासून एक युवा खेळाडू आहे असे खेळाडूंना पुरस्कार देत असताना त्यांची सुद्धा समाजामध्ये जबाबदारी वाढत असते. पण त्या जबाबदारीच्या बरोबर आमच्या नवीन पिढीला सुद्धा त्यांच्यासारखे व्यक्ती या ठिकाणी अकॅडमीच्या वेळेला उपस्थित राहतात. त्या अकॅडमी उपस्थित त्यांचा आशीर्वाद आमच्या नवीन पिढीला मिळतो आणि हाच आशीर्वाद घेऊन आम्ही सुद्धा सगळेजण पुढे जाऊन अकॅडमीचे सर्व विद्यार्थी समाजामध्ये काम करण्यासाठी प्रेरित होणार आहोत आणि या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या आशीर्वादाचं काम आयुष्यात मिळावं म्हणून हा कार्यक्रम संघटनेच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाने सुद्धा विद्यार्थिनींना महत्त्वाचं की मोफत शिक्षण दिल्यामुळे आज विविध क्षेत्रातील विद्यार्थिनींना सगळीकडे जाण्याची संधी मिळते. आज भारताचे राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रावरती महिला काम करत असतात. त्या पद्धतीनं नवीन महिलांना सुद्धा शिक्षणात आल्यामुळे अजून अनेक ठिकाणी संधी मिळेल. या ठिकाणी मी नवीन मुलींनाही सांगू शकतो की मुलींनी या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर्श घ्यावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि आपापल्या क्षेत्रामध्ये जाऊन उत्तुंग भरारी घ्यावी. ही गुरुकुल अकॅडमीच्या शुभेच्छा तसेच सर्व संघटनांच्या वतीनं विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.